पुढचा प्रश्न बघूया. तर पुढचा प्रश्न आपल्याला कशावर दिलेला आहे? पुढचा प्रश्न दिलेला आहे दिशावर. कशावर आहेत मित्रांनो? पुढचा प्रश्न दिलेला आहे दिशावर. दिशावर बरेच सोपे प्रश्न विचारले जातात, पण आपल्याला हे अवघड जातात का? कारण की आपल्याला दिशा ह्या सगळ्या तोंडपाठ नसतात. तोंडपाठ नसल्यामुळे आपल्याला हा टॉपिक अवघड जातो. आता मी तुम्हाला हा टॉपिक क्लिअर करून सांगणार आहे तुमचा, जेणेकरून कुठल्याही पेपरमध्ये तुम्हाला प्रश्न आला तर तो अजिबात चुकणार नाही. तर चला बघूया. पहिले आपल्याला प्रश्न हा सविस्तरपणे वाचून घ्यावा लागेल, जेणेकरून आपल्याला प्रश्नामध्ये मिस्टेक होता कामा नाही. प्रश्नामध्ये जर आपला मिस्टेक होत असेल तर उत्तर चुकण्याचे चान्सेस जास्त आहेत. बघूया. पंकज घराकडे तोंड करून उभा होता. पंकज काय होता? घराकडे तोंड करून उभा होता. त्यांच्या उजव्या बाजूला उत्तर दिशा होती. हे महत्वाचं आहे. प्रश्न वाचत असताना काय होती? उजव्या बाजूला उत्तर दिशा होती. उत्तर दिशा होती. तो 3 वेळा काटकोनात वळाला. 3 वेळा काटकोनात वळाला. काटकोन किती अंशाचा असतो? 90 अंशाचा. काटकोनात वळाला डावीकडे. कुठं? डावीकडे वळाला. तर घर त्याच्या कोणत्या बाजूला आहे? हा बघा मित्रांनो, हा घर आहे. त्याच्या अगोदर आपल्याला दिशा समजून घ्यावं लागेल. वरती उत्तर, इकडं पूर्व, पश्चिम, दक्षिण आणि उपदिशा पण आहे. वायव्य, ईशान्य, आग्नेय आणि नैऋत्य. हे काय झालं? दिशा झालं. आता हा जो पंकज आहे, आता समजा मी पंकज आहे, तर मी हा पहिला घर आहे. जर घराची म्हणजे घराचा तोंड कुठल्या दिशेला आहे? घराचा तोंड पूर्व दिशेला आहे. आणि घर कुठल्या दिशेला आहे? घर हा पश्चिम दिशेला आहे आणि त्याचं तोंड पूर्व दिशेला आहे. तर हे काय बोलतात? पंकज घराकडे तोंड करून. आता मला तुम्ही पंकज समजा, मी पंकज आहे, मी घराकडे तोंड करून उभा आहे, म्हणजे इकडे उभा आहे. तर मी काय करेल? माझा जो उजवा हात आहे हा मला उत्तरेकडे पाहिजे होता. हा बघा माझा उजवा हात आहे, हा उत्तरेकडे आहे. म्हणजे वरती जी दिशा आहे ती उत्तर आहे आणि हा माझा हात उत्तरेकडे आहे. तर मला आता काय करायचं आहे? 3 वेळा काटकोनात डावीकडे वळायचं आहे. मित्रांनो, किती वेळा? 3 वेळा काटकोनात डावीकडे वळायचं आहे. तर आता डावीकडे वळताना ही जी दिशा आहे, आता हा आपली दिशा झाली, ही काय झाली? आपली दिशा झाली. तर मला काटकोनात वळायचं आहे. ही दिशा झाली उत्तर, इकडे आहे पूर्व, इकडे आहे पश्चिम आणि इकडे आहे मित्रांनो दक्षिण. तर मला काय करायचं आहे? मी इथं आहे. आता मी इथे आहे, तर माझा जो उजवा हात आहे हा उत्तरेकडे आहे आणि मी घराकडे तोंड करून उभा आहे. तर मला आता डावीकडे वळायचं आहे. डावीकडे वळायचं आहे म्हणजे कुठल्या साईडला वळावं लागेल? खाली वळावं लागेल. म्हणजे खालची जी बाजू आहे ही डावी आहे ना, वरची बाजू उजवी आहे. तर मला 3 वेळेस वळायचं आहे काटकोनात. तर काटकोनात म्हणजे काटकोन हा किती अंशाचा असतो? 90 अंशाचा. आणि हा जो पूर्ण कोन आहे हा 360 अंशाचा असतो. 3 वेळा वळायचा आहे. म्हणजे हा मी पहिला वेळा कुठं वळेल? इथं वळेल. पहिला वेळा काटकोन करून कुठं वळेल? मी इथं वळेल. इथं झाल्यानंतर अजून मला एक वेळा डावीकडे वळायचं आहे. हा फर्स्ट टाइम झाला. हा डावीकडे वळायचं आहे म्हणजे आता मी कुठं वळेल? इथं वळेल. कुठं वळेल? इथं वळेल. आता हा सेकंड टाइम झाला आणि त्यानंतर मला परत डावीकडे वळायचं आहे. म्हणजे आता मी इथून कुठे येईल? इथे येईल. तर आता माझा तोंड जो आहे, आता माझा तोंड कुठल्या दिशेला होईल? तर घर त्याच्या कोणत्या बाजूला आहे? तर घर त्याच्या कोणत्या बाजूला आहे? मी आता असं झालो मित्रांनो, सगळ्यांना दिसतो ना, असं झालो मी. माझा तोंड उत्तरेकडे आहे, पंकजचा तोंड उत्तरेकडे आहे. तर ह्या साईडला घर आहे, तर हा डावा हात आहे. म्हणजे ही कुठली बाजू झाली? ही डावी बाजू झाली. तर घर कोणत्या बाजूला आहे? तर घर कुठल्या बाजूला आहे? डाव्या बाजूला आहे. तर डाव्या, उजव्या, समोरच्या आणि मागच्या. तर उत्तर काय आहे? डाव्या बाजूला आहे. तर मित्रांनो, आता जर तुम्ही नवीन असाल तर तुम्हाला ह्या गोष्टी स्टेप बाय स्टेप सांगणं गरजेचं आहे. पण जर तुम्ही जुने असाल, 2-3 वर्षापासून पोलीस भरती करत असाल किंवा कुठलीही भरती करत असाल, तर तुम्हाला एवढं काही सांगण्याची गरज नाही. तर सरळ काय करणार? त्याच्या उजव्या बाजूला उत्तर दिशा होती. तो 3 वेळा काटकोनात वळाला. किती वेळा? 3 वेळा काटकोनात वळाला. म्हणजे काटकोनात 3 वेळा डावीकडे. तर आपण काय करणार? 90 गुणिला काय करणार? 90 गुणिला 3. 90 गुणिला 3 किती होतात? 270. मग 270 वेळा आपण त्याला काय करणार? सरळ वळवून घेणार. 270चा कोन तयार करणार. मग आपण इथं येणार. किंवा 270चा कोन करून काय आपण इथं येणार. किंवा 90 याच्यातून आपण मायनस केलो तरी 360 मधून 90 मायनस केल्यावर पण हे उत्तर येते आपल्याला. समजलं? आलं लक्षात? दिशा इथून पुढे काही बिलकुल तुमचं चुकणार नाही. जेव्हा आपल्याला कुठल्याही टॉपिकवर प्रश्न येईल तेव्हा आपण हळूहळू ते क्लिअर करून घेऊ मित्रांनो. तर योग्य उत्तर आहे डावीकडे. पुढचा प्रश्न जो आहे मित्रांनो, पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न हा कालमापन याच्यावर आहे. तर पुढचा प्रश्न बघत असताना 10 दिवसापूर्वी शुक्रवार होता, तर उद्यानंतर
तिसऱ्या दिवशी कोणता वार असेल? अगदी सोपा प्रश्न आहे, फक्त आपल्याला गंडवागंडवी केलेली आहे, दुसरं काहीच नाही. मी तुम्हाला हा स्पष्टीकरण एकदम सोपा करून सांगतो. तर बघा सोपा कशा प्रकारे करता येईल. तर काय दिलेलं आहे, तर 10 दिवसापूर्वी शुक्रवार होता, तर उद्यानंतर तिसरा दिवस कोणता असेल? मित्रांनो, एका आठवड्यामध्ये 7 दिवस असतात, म्हणजे 8व्या दिवशी तो दिवस काय येतो? परत परत तोच दिवस येतो. उदाहरणार्थ आता आपण बघूया, जर 1 तारीखला शुक्रवार असेल, 1 तारीखला शुक्रवार असेल तर आपण याच्यात 7 ॲड केल्यानंतर 8 तारीखला आपण काय येतो? शुक्रवार येतो. म्हणजे प्रत्येक 7 दिवसात काय होते? बदलत जाते. तर मित्रांनो, 8व्या दिवशी तोच वार येतो. आपल्याला काय बघायचं आहे, तर 10 दिवसापूर्वी शुक्रवार होता, तर आपल्याला एवढा मांडत बसायचं नाही. 10 दिवसापूर्वी शुक्रवार होता, 10 मध्ये 3 ॲड केलो आपण, म्हणजेच किती झाले? 10 मध्ये 7 ॲड केलं, म्हणजे 10 मधून 7 मायनस केलं, 10 मधून 7 मायनस केलं. मग आता किती दिवसापूर्वी शुक्रवार असेल? 3 दिवसापूर्वी. तर 3 दिवसापूर्वी आपल्या हे लक्षात आलं ना, 3 दिवसापूर्वी काय होता? 3 दिवसापूर्वी शुक्रवार होता. शुक्रवार होता कधी? 3 दिवसापूर्वी. 3 दिवसापूर्वी लिहून ठेवतो इथं. 3 दिवसापूर्वी काय होता? शुक्रवार होता मित्रांनो. तर 2 दिवसापूर्वी काय असेल? म्हणजे याच्यात 1 दिवस प्लस होईल ना, शनिवार असेल, शनिवार. आणि 1 दिवसापूर्वी काय असेल? आता याच्यात 1 प्लस होईल, रविवार. काय होईल? रविवार. आता आपण आलो 1 दिवसापूर्वी, आता आपण आलो आज काय वार असेल? आज सोमवार असेल. मित्रांनो बघा, 3 दिवसापूर्वी काय होता? शुक्रवार होता. रविवार, शनिवार, शुक्रवार, म्हणजे शुक्रवार, शनिवार, रविवार. 3 दिवसापूर्वी. आपल्याला विचारलं होतं 10 दिवसापूर्वी. आपण काय केलं? 7 दिवसाचा आठवडा असतो, 8वा दिवस तोच परत येतो, म्हणून 10 मधून आपण काय केलं? 7 मायनस केलो. म्हणजे आपल्याला माहित आहे 10 मधून 7 मायनस केल्यानंतर शुक्रवारच येईल, मग शुक्रवार केलो तर येईल, तर आपला झाला सोमवार. आता काय दिले? उद्यानंतर तिसऱ्या दिवशी. मित्रांनो उद्या, आज सोमवार असेल तर उद्या कुठला वार येईल? उद्या मंगळवार येईल. उद्या कुठला वार येईल? उद्या मंगळवार येईल. उद्यानंतर 3 दिवसानंतर, 1 दिवस, 2 दिवस आणि 3 दिवस. 3 दिवसानंतर बुधवार, गुरुवार आणि शुक्रवार. काय मित्रांनो याचं योग्य उत्तर शुक्रवार येईल. योग्य उत्तर काय मित्रांनो? योग्य उत्तर जो आहे शुक्रवार येईल. पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो. पुढचा प्रश्न कशावर आहे? तर पुढचा प्रश्न जो आहे घड्याळावर आहे. या नवी मुंबई पोलीस भरतीमध्ये घड्याळ, दिशा, कालमापन ह्या सगळ्या घटकावर एक 2 प्रश्न विचारले गेलेले आहेत. तर बघूया. तर एक घड्याळ एका तासाला 20 सेकंद मागे पडते. काय करते? 20 सेकंद मागे पडते. असे प्रश्न बऱ्याच वेळेस विचारले जातात. मी हा प्रश्न सोडवल्यानंतर तुमचा हा प्रश्नाचा कटकट मिटून जाईल. 20 सेकंद मागे पडते. शनिवारी कधी लावली? शनिवारी सकाळी 6 वाजता. वेळ लक्षात यायला पाहिजे. 6 वाजता बरोबर लावलेले घड्याळ येणाऱ्या सोमवारी 12 वाजता. कधी? येणाऱ्या सोमवारी 12 वाजता. कधी? सकाळी. इथं मी सकाळी लिहितो, सकाळी. इथं मी AM लिहितो ना, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. AM 12 वाजता त्या घड्याळात कोणती वेळ दाखवली जाईल? म्हणजेच आपल्याला काय विचारायला आहे, जी घड्याळ शनिवारी सकाळी 6 वाजता लावली होती, त्यानंतर त्या घड्याळात प्रत्येक तासाला 20 सेकंद ती घड्याळ मागे पडते. म्हणजे त्याची सेल संपली असेल किंवा ती घड्याळ काय खराब असेल, 20 सेकंद मागे पडते. तर येणाऱ्या सोमवारी काय सकाळी 12 वाजता त्या घड्याळात कुठली वेळ दर्शवेल? तर आपल्याला पर्याय दिलेले आहेत. तर पर्याय काय? 11 वाजून 18 मिनिट, 12 वाजून 11 मिनिटं, त्यानंतर 11 वाजून 20 मिनिटं, 11 वाजून 42 मिनिटं आणि 12 वाजून 36 मिनिटं. तर आपल्याला काय करायचं आहे? बघायचं आहे. तर आपल्याला अगोदर बघावं लागेल की ह्या 6 पासून ह्या 12 पर्यंत एकूण तास किती होतात. तर ह्या 6 पासून ह्या 12 पर्यंत एकूण तास किती होतात ते आपल्याला काढणं गरजेचं आहे. एकूण तास किती होतात ते आपल्याला काढणं गरजेचं आहे. तर बघा, मी याची मांडणी करतोय. शनिवारी सकाळी 6 वाजता म्हणजे शनिवार हा झाला रविवार, हा झाला सोमवार. तर इथं शनिवारी सकाळी 6 ते रविवारी सकाळी 6 ते इथं 6 किती तास होतात? 24 तास होतात. 24 तास झाले. त्यानंतर रविवारी सकाळी 6 ते सोमवारी सकाळी 6
किती झाले? हे 24 तास झाले मित्रांनो, 24 तास झाले. त्यानंतर आपल्याला 6 दिलेला नाही तर सोमवारी 12 वाजता सांगितलेलं आहे, तर याच्यात अजून 6 वाढवावं लागेल आपल्याला. पहिला आपण याचा प्लस करून घेऊ. 24 आणि 24 किती होता? 48 तास. त्यानंतर हे 6 तास वाढले, म्हणजे 12 पर्यंत दिलेले आहे आपल्याला. 6 तास वाढल्यानंतर हे किती झाले? 54 तास. तर मित्रांनो 54 तास झाले. तर 54 तास झाल्यानंतर आपल्याला काय करावं लागेल? 20 सेकंद मागे पडते, म्हणजे या तासाला 20 न गुणावं लागेल. म्हणजे 54 गुणिले 20 किती होतात? 0, 0चं 0. त्यानंतर 2 चोक 8 आणि 2 पंचे 10. 1080 काय होईल? हे 1080 सेकंद होईल. काय होईल? 1080 सेकंद होईल. मग या 1080 सेकंदाला आपल्याला मिनिटमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर आपण याला काय करतो? 60 न भागतो. तर 60 न भागू याला आपण, 60 न भागू. बघा 0 0 कटले. त्यानंतर 6 1 6, 6 1 6 किती उरले इथे मित्रांनो? इथं 4 उरले. इथं किती उरले? 4 उरले ना. 6 गेल्यानंतर 6 8 48, म्हणजे 18 मिनिट आपण याचा सेकंदाचा रूपांतर कशात केलो? मिनिटात. त्याच्यासाठी काय केलो आपण? सेकंदाला 60 न भागलो. तर 18 मिनिट काय होतील? हे मागे पडतील. म्हणजेच मित्रांनो 12 वाजायची स्थिती असेल तर 12 मधून आपल्याला 18 मायनस करावं लागेल. 12 मधून 18 मायनस केल्यानंतर किती येईल? तर 11 वाजून 42 मिनिटं आपला काय येईल मित्रांनो? उत्तर येईल, जे की योग्य उत्तर आहे आपला. तर 1 नंबर नाही, 2 नंबर पण नाही, तर 3 नंबर हा 11 वाजून 42 मिनिट हा आपला योग्य उत्तर आहे. तर मित्रांनो तुम्ही जर द प्रियांशी आयांशी अकॅडमीवर या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर तुम्ही मागील व्हिडिओ बघा. हा पोलीस भरतीचा हा माझा पहिलाच व्हिडिओ राहणार आहे. पण मी याच्या अगोदर पण जे की TET पात्रता परीक्षा आहे तर शिक्षक भरतीसाठी याचे बरेच प्रश्नपत्रिका घेतलेले आहेत. तर आता आपण पोलीस भरतीचे पण इथून पुढे कंटिन्यू प्रश्नपत्रिका चालू करणार आहोत. प्रश्नपत्रिका आपण फक्त घेत नाही, त्याचे विश्लेषण कशा प्रकारे, म्हणजेच ज्या नवीन तयारी करणार आहेत त्यांना आणि जुन्यांना, त्या सगळ्यांना, जर तुम्ही नवीन असाल तर तुम्हाला ह्या काय होईल म्हणजे सविस्तर समजेल. जर तुम्ही जुने असाल तर तुम्हाला प्रॅक्टिस करायला पण काय जाईल? हे सोपे जाईल. तर आपण आता पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो. पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो. पुढचा प्रश्न, तुम्ही प्रश्न सोडवण्याच्या अगोदर तुम्हाला प्रश्न हा कुठल्या टॉपिकवर विचारला आहे हे तुमच्या लक्षात येणं गरजेचं आहे. जर तुम्हाला तेच समजत नसेल तर तुम्हाला प्रश्न सोडणं खूप अवघड जाईल. तर बघूया. तर याच्यात काय? एका रांगेत माया मध्यभागी उभी आहे. तिच्या डावीकडे काय? एका रांगेत माया काय आहे? मध्यभागी उभी आहे. मध्यभागी उभी आहे. तिच्या डावीकडे 12व्या काय? तिच्या डावीकडे 12व्या क्रमांकावर ममता उभी आहे. कोण उभी आहे? ममता उभी आहे. तर तिच्या उजवीकडे 8व्या क्रमांकावर मीना उभी आहे. 8व्या क्रमांकावर काय आहे? उजवीकडे मीना उभी आहे. तर त्या रांगेत कमीत कमी किती मुली असेल? त्या रांगेत कमीत कमी किती मुली असेल? तर पर्याय काय दिलेले आहेत मित्रांनो? पर्याय मी तुम्हाला सांगतोय. 1 नंबर आहे 21, 2 नंबर आहे 19, 3 नंबर आहे 25 आणि 4 नंबरला आहे 23. तर आपल्याला काय करायचं आहे? या रांगेत एकूण रांगेत किती मुली आहेत ते बघायचं आहे. तर आपल्याला काय दिलेलं आहे? माया मध्यभागी उभी आहे. तिच्या डावीकडे 12 मुली आहेत. माया काय आहे? मध्यभागी उभी आहे आणि तिच्या डावीकडे 12वी आहे. ही माया आहे. तिच्या डावीकडे काय आहे? तिच्या डावीकडे म्हणजे इकडे 12 मुली आहेत. त्यानंतर 12 मुली आहेत मध्यभागी उभी आहे. तिच्या डावीकडे 12व्या क्रमांकावर ममता उभी आहे. तिच्या उजवीकडे 8व्या क्रमांकावर मीना. उजवीकडे काय आहे? 8व्या क्रमांकावर मीना उभी आहे. मीना उभी आहे 8व्या क्रमांकावर. ही मध्यभागी आहे. तर एकूण मुली काढायला सांगितलेलं आहे मित्रांनो. प्रश्न एकदम सोपा आहे, फक्त वाचताना गोंधळ होता कामा नाही. तर याच्यात आपण बघूया. इकडे 12 मुली आहेत डावीकडे, तर ही सेंटर मध्ये असेल, ही मध्यभागी असेल. जेव्हा मध्यभागी असतो तर दोन्ही साईडला तेवढ्याच अंक, तेवढीच संख्या, तेवढीच वस्तू असते, म्हणून तर तो मध्यभागी असतो ना. म्हणून इकडे 12 आहे तर इकडे पण 12 राहणार. ह्या ममताचं इथं काहीच काम नाही, फक्त गंडवण्यासाठी आपल्याला प्रश्न दिला गेला आहे. तर इकडे 12 मुली आहेत तर इकडे पण 12 मुली राहणार, इकडे पण 12 मुली राहणार. मग 12 + 12 किती झाले? 24. 12 + 12 24. आणि ही जी आहे एक मायावती, ही एक, म्हणजेच किती झाले? टोटल 25, जे की पर्याय क्रमांक 3 मध्ये आपला उत्तर समावलेला आहे. 3 मध्ये आपला उत्तर दिलेला आहे. काय? एकूण 25 मुली आहेत मित्रांनो.
पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न, चालण्याला पोहणे म्हटले, पोहण्याला सरपटणे म्हटले. काय? चालण्याला पोहणे म्हटले, पोहण्याला सरपटणे म्हटले, सरपटणाऱ्याला उडणे म्हटले, उडणाऱ्याला धावणे म्हटले व धावणाऱ्याला बागडणे म्हटले. तर साप हा खालीलपैकी कोणत्या प्रकारचा प्राणी म्हणावा लागेल? साप जो आहे हा खालीलपैकी कुठल्या प्रकारचा प्राणी म्हणावा लागेल? तर साप काय आहे? साप काय करतो? धावतो, चालतो, पळतो, काय करतो? बागडतो. तर साप हा सरपटणार आहे. मुळात साप हा सरपटणार आहे. मग सरपटणाऱ्याला काय म्हटले हे बघावं लागेल. तर सरपटणाऱ्याला काय म्हटले? सरपटणाऱ्याला उडणे म्हटले, सरपटणाऱ्याला उडणे म्हटले. तर साप हा कुठला प्राणी आहे? तर साप हा उडणारा प्राणी आहे. साप काय आहे? साप हा उडणारा प्राणी आहे. योग्य क्रमांक आहे 2 नंबरचा आहे. साप आहे काय? उडणारा प्राणी आहे. आपल्याला ह्याला काय म्हटले हे दिलेलं आहे. म्हणून साप हा मुळात सरपटणार आहे. पण आपल्याला काय बघावं लागेल तर की सरपटणाऱ्याला काय म्हटले आहे? तर सरपटणाऱ्याला उडणे असे म्हटले आहे. म्हणून साप हा काय? उडणारा प्राणी आहे. पुढचा प्रश्न बघूया. क्रिकेट स्पर्धेत 8 देशाच्या 8 संघांनी काय? एकाच क्रिकेट स्पर्धेत 8 देशाच्या 8 संघांनी भाग घेतला होता. प्रत्येक संघाने प्रत्येकाशी एकदा हातमिळवणी केली, म्हणजे एकदा सामना खेळला. तर एकूण किती सामने होईल? याच्यावर मित्रांनो बरेच प्रश्न पोलीस भरतीला हमखास विचारले जातात. आतापर्यंत म्हणजे 2014 पासून 2025च्या जीवनपर्यंत जे मी निरीक्षण केलोय, ह्या सगळ्या प्रश्नपत्रिकामध्ये एक तरी प्रश्न हा आलेला आहे. कधी काय येतो? एका संघाच्या 11 खेळाडूंनी सगळ्याशी एकदा हात मिळवणी केली तर एकूण किती म्हणजे हँडशेक होईल. त्यानंतर असे 8 आहे, 8 देश आहेत. म्हणजे अशा कुठल्याही गोष्टीवर जेव्हा तुम्हाला प्रश्न विचारला जातो तो तुमचा आता हा प्रश्न बघितल्यानंतर अजिबात चुकणार नाही. तर याचं सूत्र आहे. याचं सूत्र काय आहे? एकदम सोपं आणि सरळ आहे. तर जिथं जिथं सोपा सूत्र आहे तिथं सूत्र आपल्याला पाठ करून घ्यायला पाहिजे, आणि जिथं अवघड आहे तिथं मी तुम्हाला ट्रिक सांगत जाईल. तर बघूया. तर काय आहे? एका क्रिकेट स्पर्धेत 8 देशाच्या 8 संघांनी भाग घेतला होता. प्रत्येक संघाने प्रत्येकाशी एकदा सामना खेळला. तर एकूण किती सामने होईल असं जर आपण मोजत बसलो तर आपल्याला बराच वेळ जाईल. मग मोजत न बसणार म्हणजे मोजायची गरज भासणार नाही. म्हणजे जास्त शब्दापेक्षा कमी शब्दात आपण ते समजून घेऊयात. तर सूत्र आहे n आणि कंसात n-1 हा आपला काय सूत्र आहे. हा तुम्ही सूत्र पाठच करून घ्या. हा तुम्हाला नैसर्गिक संख्या, समसंख्या, विषम संख्या काढायला पण कामी येणार आहे. तर n म्हणजे काय? तर पहिली संख्या काय दिलेली आहे? 8 आणि आता हा कंस गेल्यानंतर काय येईल? गुणिला येईल. त्यानंतर 8 मध्ये n म्हणजे 8 आहे ना, 8 मधून 1 गेल्यानंतर 7 होईल आणि भागीला इथे 2 आहे सूत्र, भागीला 2. तर बे1 बे, बे2 बे1 बे, बे4 8, 4 गुणिला 7 किती होतात? 28. तर एकूण सामने किती झाले मित्रांनो? तर एकूण सामने हे 28 झालेले आहे, जो की पर्याय क्रमांक 2 दिलेला होता. म्हणजे अशा जे सोपे प्रश्न असतात. फक्त एवढा वाढवून सांगण्याचा अर्थ त्यांचा की आपल्याला आपला वेळ वाया गेला पाहिजे. पण आपण जर पटपट प्रश्नपत्रिकेचा सराव करत असू तर आपल्याला बिलकुल वेळ जाणार नाही. प्रश्नपत्रिकेचा सराव करण्याचा हा एकच पर्पज आहे, एकच हेतू आहे, जे की आपल्याला परीक्षामध्ये वेळ पुरला पाहिजे. परीक्षामध्ये वेळ पुरला पाहिजे म्हणून आपण जास्तीत जास्त कुठलीही परीक्षा देत असाल तर जास्तीत जास्त आपल्याला काय करावं लागेल? प्रश्नपत्रिका विश्लेषण. मला तर असं वाटतं की दिवसातून तुम्ही 1 किंवा 2, जास्तीत जास्त 2 म्हणजे कमीत कमी 1 तरी प्रश्नपत्रिका सोडवलीच पाहिजे. तुम्ही दुसरा अभ्यास करा नका करू, पण प्रश्नपत्रिका मात्र 1 तरी सोडवलीच पाहिजे. प्रश्नपत्रिका जर सोडवत गेला तर टाईम मॅनेजमेंट आपला काय होतो? एकदम परफेक्ट होतो. काय दिलेलं मित्रांनो? पुढच्या प्रश्नात गटात न बसणारी आकृती ओळखा. हे 4 आकृती दिलेले आहे आपल्याला. याच्यापैकी गटात बसत नाही ही आकृती आपल्याला ओळखायची आहे. हे ओळखणं अगदी सोपं असतं, पण याच्यात विशेष लक्ष कशावर द्यावं लागते? बारीक बारीक गोष्टीवर लक्ष द्यावं लागते. तर ह्या बारीक बारीक गोष्टीवर लक्ष देत असताना ह्या आपण सगळ्या या 4ही आकृतीचा विचार करूया. त्याच्यापैकी पर्यायामध्ये कुठली आकृती योग्य आहे? आपल्याला गटात न बसणारी म्हणजे वेगळी आकृती ओळखायला सांगितलं आहे. तर त्याला ओळखूया. तर ही जो बाण आहे या बाणांना आपण पहिला जाऊया. बाण सरळ उत्तर दिशेस आहे. नंतर बाण कुठं वळालेला आहे? तर पूर्वेकडे वळालेला आहे. नंतर दक्षिणेकडे आणि नंतर काय? पश्चिमेकडे वळालेला आहे बाण. तर बाण हा एकदम मस्त आहे. बाण हा काय आहे? बाण एकदम चांगल्या प्रकारे सगळ्याचं वळालेला आहे. बाणावरून आपल्याला उत्तर सापडत नाही. त्यानंतर आपण बघूया हा जो कडा आहे ह्या कडावरून बघूया. हा जो कडा आहे हा कडा इथं सरळ आहे
त्यानंतर ह्या कोणाला कसा वळवलेला आहे मी तुम्हाला सांगतो. हा कोण असा आहे, असा आहे कोण बघा, सगळ्यांना दिसतो ना. याला असं केलेलं आहे, कसं केलेलं आहे, असं केलेलं आहे. तर हा कडा आता इथं आलेला आहे की नाही. त्यानंतर आता याला म्हणजे घड्याळाच्या दिशेने वळत आहे. काय करत आहे, घड्याळाच्या काट्याच्या दिशेने वळत आहे. मग असं केल्यानंतर मग हे कसं यायला पाहिजे, असं यायला पाहिजे ना खाली. आता तर हा कडा बघा इथं असं यायला पाहिजे. तर इथं बघा, इथं हा वरती चालला, इथं वरती जायला नको. इथं कशाला कसं यायला पाहिजे होता, हा इथं खाली यायला पाहिजे होता. हा खाली यायला पाहिजे होतं, जे की चौथा आलेला आहे. हा खाली यायला पाहिजे होतं. म्हणून ही आकृती काय आहे, ही आकृती आपली चुकीची आहे, गटात न बसणारी आकृती आहे. पर्याय क्रमांक 3 म्हणजे जे पर्याय क्रमांक 3 आहेत ते कशात दिलेले आहेत, 2 मध्ये दिलेलं आहे. इथं पण आपला काय घोळ होऊ शकतो. पर्याय बघत असताना व्यवस्थित बघणं हे आपल्याला हे लक्षात ठेवणे गरजेचे आहे. तर 2 नंबर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो, की पर्याय क्रमांक 3 ची आकृती ही चुकीची आहे. खाली पुढील प्रश्न बघूया. तर खालील शब्द जोडीचा संबंध लक्षात घेऊन कशाचा संबंध असलेली शब्द जोडी पर्यायातून ओळखा. शब्द जोडी काय दिलेली आहे, तर दिनदर्शिका दिनांक. जसे आपण कॅलेंडर मधून काय शोधतो, दिनांक शोधतो, तशा प्रकारे आपल्याला खालून वर्तमानपत्र, संपादक हे आहे का, नाही. प्रवास विमान नाही, कारण की प्रवास विमानालाच होतो का, फक्त नाही. दुसरे आपण साधन सामुग्री आहेत, मोटर गाडी आहेत, रेल्वे आहे, जहाज आहे. त्यानंतर वेळ सेकंद, फक्त वेळ सेकंदात दाखवते का, नाही. तासात दाखवते, मिनिटात दाखवते. त्यानंतर शब्दकोश शब्द, हो शब्दकोशातून जसं दिनदर्शिकेतून दिनांक शोधतो तशाच प्रकारे शब्दकोशातून शब्द शोधला जातो. तर योग्य उत्तर काय आहे, 3 नंबर योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूया. खालील विसंगत जोडी ओळखा. म्हणजेच विसंगत म्हणजेच वेगळी जोडी ओळखायची आहे. दूरदर्शन, चित्रपट, रेडिओ, संगणक आणि वृत्तपत्रे एवढे दिलेले आहेत आपल्याला. तर आपल्याला याच्यातून विसंगत म्हणजेच वेगळा घटक ओळखायचा आहे. तर याच्यात वेगळा घटक कुठला येऊ शकतो, हा दूरदर्शन आहे, चित्रपट आहेत, रेडिओ आहेत, संगणक आणि वृत्तपत्रे. तर मित्रांनो, हे जे दूरदर्शन, चित्रपट, रेडिओ आणि संगणक हे सगळे इलेक्ट्रॉनिक माध्यम आहेत, इलेक्ट्रॉनिक मीडिया आहेत. तर जे वर्तमानपत्र आहे, तर हा वर्तमानपत्र काय आहे, याचं काय केले जाते, प्रेस केले जाते, प्रिंटिंग केली जाते. म्हणून योग्य जे आपल्या आज जर आपल्याला काय आहे, योग्य उत्तर काय आपल्या वर्तमानपत्रे हे योग्य उत्तर आहेत मित्रांनो. विसंगत म्हणजे वेगळा घटक हा वृत्तपत्रे आहेत. चला पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न कशावर आहे, तर मित्रांनो, तर खालीलपैकी कोणता शीख गुरुचे शहीद समागमानिमित्त खारघर नवी मुंबई येथे हिंद दी चादर हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मित्रांनो बघा, हा पेपर जवळपास कधी झाला असेल, मला वाटते मार्च महिन्याच्या 29 एक मिनिट तुम्हाला सांगतो बघून, नाही तारीख नाही, तर हा मार्च महिन्याच्या 29 तारखेला झाला असेल हा पेपर. आणि 28 फेब्रुवारीला मी पण त्या कार्यक्रमाला उपस्थित होतो. 28 फेब्रुवारीला शीख गुरुचे जे शहीद समागम निमित्त हिंद दी चादर, म्हणजे बघा किती लेटेस्ट प्रश्न याच्यात विचारले जातात. तर म्हणजे हा चालू घडामोडीचा प्रश्न आहे. सांगायचा उद्देश एवढाच होता की जवळच्या जवळ 8 दिवस आपला पेपरला 8 दिवस राहिला असेल तर 8 दिवसा अगोदरचे पण चालू घडामोडी आपल्याला विचारू शकतात. तर हिंद दी चादर म्हणून जो खारघरमध्ये नवी मुंबई येथे हिंद दी चादर हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. तर तो कुठल्या शीख गुरुच्या याच्यात स्मरणात करण्यात आला होता. तर मित्रांनो, शीख धर्मात गुरुची परंपरा आहे. तर कधीपासून, तर पहिले जे गुरु होते, तर गुरु कोण होते, गुरु नानक हे पहिले होते. आणि त्यानंतर जे गुरुची तिथून परंपरा चालू झाली, तर 1 ते 10 पर्यंत गुरु होऊन गेलेले आहेत. आणि 10 नंतर गुरुचं जी परंपरा आहे ती तिथं स्थगिती होऊन जे त्यांचं जो हे आहेत म्हणजेच धर्मग्रंथ आहेत तो तिथून काय करण्यात आला, त्यालाच गुरु मानून त्याच्याजवळ सगळं निर्भर करण्यात आलं मित्रांनो. तर आपल्याला काय दिलेलं आहे, तर कुठल्या गुरुच्या याच्या स्मरणार्थ की हिंद दी चादर हा कार्यक्रम नांदेडमध्ये पण मोठ्या प्रमाणात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता आणि चांगल्या प्रकारे पार पडला होता. तर कुठल्या गुरुच्या, तर गुरु नानक आहे का, नाही. गुरु नानक हे शीख धर्माचे संस्थापक आहेत, जे पहिले गुरु पण आहेत, पण आपला उत्तर हा नाही. त्यानंतर गुरु तेग बहादूर आहे का, तर हो, गुरु तेग बहादूर हे मित्रांनो 9वे गुरु होते. तर याचा शिरछेद करून याचा काही कत्तल करण्यात आला होता. औरंगजेबाने याची शिरछेद करून याची कत्तल केली होती. त्यानंतर जे 10वे गुरु, हा आपला योग्य उत्तर आहे. पण पर्यायाचा विचार करत असताना जे गुरु गोविंद सिंग आहेत हे जे 10वे गुरु होते, तर यांची हत्या नांदेडमध्ये कधी करण्यात आली होती, तर 1708 मध्ये नांदेडमध्ये
नांदेडमध्ये दोन पठाणांनी गुरु गोविंद सिंग यांची हत्या केली होती नांदेडमध्ये. आणि नांदेडमध्ये त्याचं काय मोठा गुरुद्वारा पण आहे. लकीशा बंजारा यांनी याला काय केलं होते नांदेडमध्ये म्हणजे याला हे करू म्हणजे याचं काय केलं होते अंतिम संस्कार केले होते मित्रांनो. तर अशा प्रकारे ह्या गुरुच्या बाबतीत काय माहिती आहे. नुकत्याच पार पडलेल्या पुरुषाच्या T20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात प्लेयर ऑफ द मॅच कोणाला घोषित करण्यात आलेला आहे. हा प्रश्न एकदम फसवा आणि कसं होतात म्हणजे याच्यात जे क्रिकेट बघतात त्यांना हा प्रश्न सोपा जाऊ शकतो, पण जे क्रिकेट बघत नाही, आता जास्त करून महिला म्हणजे जास्त क्रिकेट बघत नाही त्यांना हा जरासा अवघड जाऊ शकतो. का? कारण की याच्यात जे आहे तो चांगल्या प्रकारे जो खेळणारा खेळाडू होता तो संजू सॅमसन हा पहिला त्याला मॅच मध्ये घेण्यात आला नव्हता. नंतर ईशान किशनच्या जाग्यावर त्याला इंजुरी झाल्यामुळे संजू सॅमसनला चान्स मिळाला आणि यानं पूर्ण जे विश्वचषक होतं ते गाजवलेला आहे. तर याचं योग्य उत्तर जो आहे तर मित्रांनो याचं योग्य उत्तर फक्त आपल्याला विचारले कशासाठी प्रश्न विचारण्याची टेक्निक बघा त्यांची. तर विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात विचारलेला आहे, फक्त अंतिम सामन्याचा विचार इथं केलेला आहे, पूर्ण सिरीजचा विचार केलेला नाही. पण आपल्याला माहित आहे संजू सॅमसन हा जास्त चालला होता म्हणून आपण सरळ आपली पेन जी आहे ती संजू सॅमसन कडे जाते. तर हा आपला उत्तर चुकू शकतो. तर सामन्याचा प्लेयर ऑफ अंतिम सामन्याचा प्लेयर ऑफ द मॅच कोणी ठरला आहे तर जसप्रीत बुमराह, ज्याला आपण जस्सी या म्हणजे टोपण नावाने पण ओळखतो. जसप्रीत बुमराह हा अंतिम सामन्याचा काय झालेला आहे प्लेयर ऑफ द मॅच झालेला आहे. तर मित्रांनो जो अंतिम सामना होता तर हा कोणाबरोबर होता ते तुम्ही मला कमेंट करून सांगा. चला पुढचा प्रश्न बघूया. ग्रामसभेचा ठराव मंजूर करून जातमुक्त गाव म्हणून घोषित करण्यात आलेला गाव कोणते? म्हणजे जे जातमुक्त आहे तिथं कुठलीही जात राहणार नाही असा ठराव मंजूर करण्यात आलेला ग्रामपंचायत आहे. तर ग्रामपंचायत कुठली? पर्यातून बघूया. सौंदाळा, हिरवे बाजार, त्यानंतर मण्याची वाडी आणि आरवी. तर मित्रांनो याचा योग्य उत्तर आहे सौंदाळा हा याचा काय आहे योग्य उत्तर आहे. त्यानंतर जे हिवरे बाजार आहेत तर हे हिवरे बाजार सगळ्यांनाच माहित आहे ही जी पहिली डिजिटल आणि सौंदर्य जो आहे हा कुठे आहे अहिल्यानगर मध्ये आहे, ज्याला आपण पहिले अहमदनगर म्हणायचो पण आता अहिल्यानगर मध्ये हा सौंदर्य गाव आहे. त्यानंतर जे हिवरे बाजार आहे हा पण गाव अहिल्यानगर मध्येच आहे. तर ह्याचे जे पोपट पवार जे सरपंच होते यांनी ग्रामपंचायत ही हिवरे बाजार ही महाराष्ट्रातील पहिली डिजिटल ग्रामपंचायत बनवली होती. आणि सरळ म्हणजे जे आता थेट सरपंच निवडून येतात त्या थेट सरपंच निवडण्याच्या समितीमध्ये हे जे सरपंच आहेत हिवरे बाजारचे जे सरपंच आहे पोपट पवार यांचं नाव होता त्या समितीमध्ये यांची निवड करण्यात आली होती मित्रांनो. त्यानंतर जी मण्याची वाडी आहे ही मण्याची वाडी सातारात आहे. या सातारामध्ये मण्याची वाडी तर याच्यात हा मण्याची वाडी आहे तर इथं जे की सौर ऊर्जावर म्हणजे अख्खी जी वाडी आहे त्याच्यात इथं बिलकुल लाईट नाही, जे की आपण लाईट घेतो ते लाईट नाही. तर हा सगळं गाव सौर ऊर्जेवर आहेत म्हणून सौर ऊर्जेवर चालणारा पहिला गाव जे घोषित करण्यात आलं होतं ही मण्याची वाडी आहे जी की सातारा जिल्ह्यामध्ये आहे मित्रांनो. पुढचा प्रश्न बघूया. हा पण प्रश्न चालू घडामोडीवरच विचारला गेलेला आहे. हा आपण या प्रश्न बरेच वेळेस आपण न्यूज मध्ये ऐकलेला आहोत मित्रांनो. तर इराण देशाने कोणत्या सामुद्रधुनीतील जलवाहतूक रोखल्यामुळे जागतिक अर्थव्यवस्थेवर परिणाम झालेला आहे? जी की इराण आणि अमेरिकाचं जो युद्ध चालू होता तर त्या युद्धामध्ये इराणनं काय केलं होतं त्याच्याजवळ कच्चा तेल मिळतो, कच्चा गॅस मिळतो, हा जो येण्याचा एकमेव मार्ग होता. तर पर्याय कुठला आहे त्याच्यात तर मला काय का नाही काय आहे होर्मुझची खाडी. होर्मुझ हा काय आहे एक शहर म्हणजे होर्मुझ हा एक शहर आहे त्याच्या जवळून एक जे खाडी जाते त्या खाडीत मित्रांनो होर्मुझची खाडी असे म्हणतात. या खाडीतून युरोपातून दुसऱ्या देशात जाण्यासाठी हे काय आहे एक साधा आणि सरळ मार्ग आहे जो की लवकर इथून येता येतो. त्यासाठी हा मार्ग कोणी इराणनी जे की अमेरिका सोबत युद्ध चालू होता जागतिक युद्ध तिसरं महायुद्ध आपण त्याला बोलू शकतो तर ती खाडी बंद केली होती आणि तिथून सगळी अर्थव्यवस्था जी आहे ठप्प पडलेली होती मित्रांनो. सगळ्या देशामध्ये कच्चा तेलाचा प्रॉब्लेम चालू झाला होता. भारतात पण आपल्याला पेट्रोल डिझेल आणि गॅस ह्याचं पण प्रॉब्लेम आतापर्यंत पण ते काय आहेत कंटिन्यू चालू आहे. तर अशा प्रकारची एक घटना कधी घडली होती तर 1453 मध्ये मित्रांनो जे की तुर्क आहेत या तुर्क देशाने कॉन्स्टँटिनोपल या नावाच्या आता त्याला काय इस्तंबूल असे म्हणतात ह्या नावाचा शहर ह्या नावाचा बंदर जिंकून घेतला होता. म्हणून युरोपियांना भारतात येण्यासाठी किंवा युरोपियांना आशियात येण्यासाठी सगळे मार्ग ठप्प पडले होते, जे की हा खुसकीचा मार्ग होता. कॉन्स्टँटिनोपलहून युरोपातून आशियात येण्यासाठी हा खुसकीचा मार्ग होता, जमिनीवरील मार्ग होता. पण हा शहर कोणी जिंकल्यामुळे
तुर्कीने जिंकल्यामुळे हा मार्ग बंद झाला होता. मग युरोपमधून आशियामध्ये येण्यासाठी बरेच प्रयत्न झाले होते. 1453 मध्ये जिंकलेला शहर, तिथून 1483 नंतर मित्रांनो जवळपास 1498 पर्यंत ते काय मार्ग शोधणं चालूच होता. आणि नंतर वास्को द गामा याने काय केलं होतं, मार्ग शोधलं होतं मित्रांनो. पुढचा प्रश्न बघूया. तर पुढचा प्रश्न कशावर आहे, तर देशाच्या विकासाची धोरणे कोणती आयोग काय करतात, तयार करतात. जे देशाची विकासाची धोरणे आहेत तर हे कोणते आयोग तयार करतात मित्रांनो, सगळ्यांनाच माहित आहे. देश चालवण्यासाठी योजना नियोजन करावं लागतं. तर हे कोणते आयोग हे करतात, तर मित्रांनो योजना आयोग आहे का, उत्तर नाही. तर नीती आयोग आहे का, नियोजन आयोग आहे का, की वित्त आयोग आहे. तर मित्रांनो योग्य उत्तर जो आहे, तर हा योग्य उत्तर आहे नीती आयोग. जे की पहिले मित्रांनो नियोजन आयोग होता. 1950 पासून नियोजन आयोग होता, पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या सरकारमध्ये स्थापन झाला होता. पण जे की नीती आयोग आहे, 1 जानेवारी 2015 चीनच्या धर्तीवर नीती आयोग, नरेंद्र मोदी सरकार आल्यानंतर नीती आयोग तयार करण्यात आला. आणि या नीती आयोगाचे जे अध्यक्ष आहे, जे की नियोजन आयोगाचे जे अध्यक्ष आहे पंतप्रधान, त्याचप्रमाणे नीती आयोगाचे अध्यक्ष पण पंतप्रधानच असतात. तर मित्रांनो हे काय करतात, हे धोरणे ठरवतात, हे धोरणे आखतात. तर नीती आयोग, वित्त आयोग आहे का, नाहीत. आणि योजना आयोग पण नाही. तर नीती आयोग हा याचं काय आहे, योग्य उत्तर आहे मित्रांनो. पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो. तर महाराष्ट्रातील सगळ्यात लांब नदी कोणती, तर सगळ्यांनाच माहित आहे महाराष्ट्रातील सगळ्यात लांबीची नदी आहे, तर ती कुठली आहे, तर सगळ्यात लांबीची नदी गोदावरी आहे. 3 नंबर, पर्याय क्रमांक 3, गोदावरी नदी ही सगळ्यात लांब नदी आहे मित्रांनो. याची सगळ्यात म्हणजे याची लांबी किती आहे, सगळी लांबी याची 1468 किलोमीटर आहे. पूर्ण भारताची विचार करता तर महाराष्ट्रात याची लांबी 668 किलोमीटर आहे. जे की नाशिक त्र्यंबकेश्वर येथून काय होतो, याचा ब्रह्मगिरी मधून उगम होतो. जी की गोदावरी नदीच्या काठावरील शहरे आपल्याला विचारले जातात. गोदावरी नदीच्या काठावरील शहरे बरेच आहेत. राक्षस भुवन आहे, त्यानंतर परभणी आहेत. म्हणजे ही नाल जप ही शॉर्टकट ट्रिक्स आहेत. कशासाठी, गोदावरी नदीच्या ही नाल जप म्हणजे जी काय शॉर्टकट ट्रिक्स आहे. कशासाठी, जी की गोदावरी नदी जी आहे, तर गोदावरी नदीच्या काठावरील जे शहर आहेत त्यासाठी ही नाल जप ही शॉर्टकट ट्रिक्स आहेत. ही म्हणजे हिंगोली, त्यानंतर न म्हणजे नांदेड, हे काठावरील शहरे आहेत मित्रांनो. ल म्हणजे लातूर, ज म्हणजे जालना आणि प म्हणजे परभणी, हे काय आहेत, हे गोदावरी नदीच्या काठावरील शहरे आहेत. त्यानंतर गोदावरी नदीच्या याच्यावर धरण पण बांधला गेलेला आहे. तर कुठं, पैठण येथे नाथसागर नावाचा धरण, मोठा धरण बांधला गेलेला आहे. गोदावरी नदी ही त्र्यंबकेश्वरहून उगम पावून ही गडचिरोली जिल्ह्यामध्ये जाऊन कशात मिळते, बंगालच्या उपसागरात मिळते. ही जी की पूर्ववाहिनी नदी आहे. त्यानंतर हा उत्तर झालाय आपल्याला तापी ही काय आहे, तापी ही मित्रांनो पश्चिम वाहिनी नदी आहे. ती मध्य प्रदेश मध्ये उगम पावून महाराष्ट्राच्या 2 जिल्ह्यामध्ये येऊन ती काय परत सुरत येते. पश्चिम कशात हे होते, अरबी समुद्रामध्ये जाऊन मिळते. त्यानंतर कोयना धरण हे महाराष्ट्रातील सगळ्यात जुने धरण आहे. त्यानंतर कृष्णा तर मित्रांनो सगळ्यांना माहिती आहे. रायगड जिल्ह्यात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी अभयारण्य आहेत. पुढचा जो प्रश्न आहे, तर रायगड जिल्ह्यात खालीलपैकी कुठल्या याच्यात अभयारण्य आहेत हे आपल्याला विचारलेलं आहे. तर कुठे आहेत अभयारण्य, नरनाळा आहे का, नरनाळा नाही. फणसा आहे का, फणसा नाही. तर त्यानंतर जे तानसा आहे का, तानसा नाही. तर फणसाळ हे रायगड जिल्ह्यामध्ये फणसाळ, जे की अलिबाग रोहा तालुक्यात येते. म्हणजे अलिबाग आणि मुरुडच्या हद्दीमध्ये येतोय. हा फणसाळ अभयारण्य आहे, पक्षी अभयारण्य आहे मित्रांनो. तर मित्रांनो हा आपला योग्य उत्तर झालाय फणसाळ. तर हे रायगड जिल्ह्यामध्ये. मग तानसा कुठे आहे, तानसा सगळ्यांना माहित आहे. तानसा कुठे आहे मित्रांनो, तानसा ठाणेमध्ये आहे. त्यानंतर हा सागरेश्वर आहे, हा सागरेश्वर सांगलीमध्ये आहे. आणि मित्रांनो त्यानंतर जो आपला काय आहे, ह्या नरनाळा आहे, हा अकोलामध्ये आहे. अकोला. आता आपल्याला याच्यावर प्रश्न विचारलाय, पण नंतर आपल्याला त्याच्या आपण बाकीचे जे पर्याय आहेत त्याच्यावर पण आपल्याला प्रश्न विचारले जाऊ शकतात मित्रांनो. बाकीचे जे पर्याय आहे याच्यावर पण प्रश्न विचारले जाऊ शकतात. म्हणून अभयारण्य आणि हे आपल्याला सगळं पाठ असायला पाहिजे. पुढचा प्रश्न बघूयात. महाराष्ट्रातील एकूण किती महानगरपालिका आहेत.
तर मित्रांनो महाराष्ट्रात आता एकूण किती महानगरपालिका आहेत? तर महाराष्ट्रात आता एकूण किती महानगरपालिका? तर याचं योग्य उत्तर आहे 29 महानगरपालिका आहेत महाराष्ट्रात आता आज अखेर 29 महानगरपालिका आहेत. तर मित्रांनो ही 29वी महानगरपालिका कुठली आहे? तर 29वी महानगरपालिका जी आहे ती आहे जालना. जालना जे की औरंगाबाद प्रशासकीय विभागात येतात, त्याला आता आपण संभाजीनगर प्रशासकीय विभाग म्हणतो. याच्यात जालना ही 29वी काय झालेली आहे? 29वी महानगरपालिका झालेली आहे. मग 28वी कुठली होती? तर इचलकरंजी कोल्हापूर मधली 28वी होती मित्रांनो. तर हे आपलं काय झालंय? हे जालना म्हणजे ही आता शेवटची महानगरपालिका आहे. तर महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका कुठली आहे मित्रांनो? तर महानगरपालिका पहिली जी आहे पहिली मुंबई आहे. पहिली मुंबई आहे. कधीची आहे? तर जवळपास ही 1888 मधील महानगरपालिका आहे. तो पहिली मुंबई आहे. 1888 ची पहिली महानगरपालिका मित्रांनो काय आहे? मुंबई आहे. मग ही महाराष्ट्र झाला मित्रांनो, हा महाराष्ट्रापुरताच मर्यादित झाला. पण आपल्याला सगळं पर्याय बघत असताना किंवा थोडा याच्यापेक्षा डिटेल माहिती असलं तर आपल्यासाठी कधीही चांगला असतो. तर भारतात हा ही मुंबईच महाराष्ट्र झाला. तर भारतात सगळ्यात अगोदर महानगरपालिका कुठे झाली असेल तर मद्रास जे की आताची चेन्नई आहे. तर 1688 तब्बल मित्रांनो बघा 200 वर्षानंतर म्हणजे भारतात स्थापन झालेली पहिली महानगरपालिका मद्रास. त्यानंतर 200 वर्षानंतर मुंबई महानगरपालिका झालेली आहे. तर बघा मद्रास शहर हे त्यावेळेस किती डेव्हलप असेल. पुढचा प्रश्न बघूया कशावर विचारलेला आहे मित्रांनो. बघा दिनविशेषवर प्रश्न विचारला आहे. दिनविशेषवर प्रत्येक वेळेस हमखासपणे कुठलाही पेपर असो त्याच्यावर 1 किंवा 2 प्रश्न विचारले जातात. तर तुम्ही मी दिनविशेषवर चांगल्या प्रकारे व्हिडिओ बनवलेला आहे, तर तुम्ही माझ्या चॅनलवर जाऊन ते व्हिडिओ पाहू शकता. त्यानंतर भारतात कोणत्या दिवस हा हुतात्मा दिन म्हणजेच पोलीस हुतात्मा दिन म्हणून पाळला जातो? तर कुठला दिवस आहे मित्रांनो? आपण जेव्हा पोलीस भरतीची तयारी करतो तर आपल्याला असे दिवस माहिती असणं गरजेचं आहे. सगळे दिवस माहिती असणं गरजेचं आहे, पण हा दिवस आपण विसरता कामा नये. तर जो हा 21 ऑक्टोबर आहे हा पोलीस हुतात्मा दिन म्हणून काय करतो आपण? पाळतो. योग्य क्रमांक आहे तर 3 नंबर हा योग्य उत्तर आहे. हा 15 ऑगस्ट सगळ्यांनाच माहित आहे. ज्याला माहित नाही त्याला भारतात राहण्याचा काहीच अधिकार नाही. त्यानंतर हा जो 30 जानेवारी आहे हा 30 जानेवारी मित्रांनो आपण हुतात्मा दिन म्हणून पाळतो. का? कारण की 30 जानेवारी 1948 रोजी नथुराम गोडसे यांनी महात्मा गांधीजी यांची हत्या केली होती. त्यांच्या स्मरणार्थ आपण 30 जानेवारी हा हुतात्मा दिन म्हणून साजरा करतो मित्रांनो. पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो. तर पुढचा प्रश्न कशावर आहे? भरतनाट्यम हा पारंपरिक नृत्य शैलीचा उगम कोणत्या राज्यात झालेला आहे? तर मित्रांनो कर्नाटकात आहे का, केरळमध्ये आहे का, आंध्र प्रदेशमध्ये आहे का की तामिळनाडू माहिती आहे? तर याचा योग्य उत्तर आहे मित्रांनो तामिळनाडू याच्यात आहे. तर तुम्ही मला कमेंट मध्ये सांगा की महाराष्ट्रात कुठली नृत्यशैली वापरली जाते, म्हणजे कुठली नृत्यशैली काय आहे तर फेमस आहे? तर तामिळनाडू आहे. मग कर्नाटक मध्ये काय आहे मित्रांनो? तर कर्नाटक मध्ये यक्षगान आहे. यक्षगान. त्यानंतर हे कर्नाटक. त्यानंतर केरळमध्ये काय? केरळमध्ये सगळ्यांमध्ये केरळमध्ये आहे मित्रांनो कथ्थकली. त्यानंतर आंध्र प्रदेशमध्ये आहे कुचिपुडी. तर तुम्ही मला सांगा महाराष्ट्रात कुठली नृत्यशैली आहे? तर मित्रांनो हे आपण नवी मुंबई पोलीस भरती याच्यासाठी प्रश्नपत्रिका विश्लेषण हा आपला पहिलाच प्रश्नपत्रिका विश्लेषण आहे. याच्यात मी महत्त्वाचे जे मला वाटले म्हणजे मागील प्रश्नपत्रिकाचा विश्लेषण करून मी जे याच्यात महत्त्वाचे वाटले ते मी याच्यात भाग 1 याच्यात मी भाग 2 करणार आहे. नवी मुंबई शहर पोलीस मध्ये हा भाग 1 असणार आहे. जर तुम्ही द प्रियांशी आयांशी अकॅडमी या YouTube चॅनलला भेट दिल्या नसाल तर या YouTube चॅनलला अवश्य भेट द्या. मागील व्हिडिओ पोलीस भरती संदर्भात नाही, फक्त एक मी पात्रता संदर्भात टाकलं होतं, पण TET साठी ते महत्त्वाचं होतं. TETचा पेपर फुटलेला आहे. तर पुन्हा जर तुम्ही TETची तयारी करत असाल तर मागील व्हिडिओ तुम्ही बघू शकता. त्याच्यावर मी नवीन TETचे व्हिडिओ टाकत असतो. आणि ह्या प्लेलिस्ट मध्ये मी स्पेशल पोलीस भरती जे की 2024 ते 2026 पर्यंत म्हणजे जे 23-24 म्हणजे 2014 पासून मी त्याच्यावर अभ्यास करून ते 2-3 म्हणजे 4-5 वर्षाची प्रश्नपत्रिका मी याच्यात देणार आहे. जवळपास 100 प्रश्नपत्रिका असणार आहेत. 100 प्रश्नपत्रिका 4ही पर्यायाचं उत्तर म्हणजे पोलीस भरती म्हणजे कुठलाही प्रश्न आला तर तुमचा तो अजिबात चुकणार नाहीत मित्रांनो. तर आता आपण इथं थांबूया. धन्यवाद.